चेंडू खाली क्षेत्ररक्षक मयूर सज्ज आहेत आणि पहिल्या अटेम्प्टला चुकी झाली, परंतु दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल पकडला जातो आणि पहिला हादरा बसतोय हाल संघाला आणि वळू आपण मयूर सरांकडे. हॅलो, अंतिम दिवसामधील शेवटची मॅच आपल्या समोर, दुसरी मॅच आपल्या समोर आहे. एरंजाडा विरुद्ध हाल संघादरम्यान मॅच आहे. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आपण पाहतोय हाल संघ बॅटिंग करतोय. वाकस संघ आपण कुठेही जायचं नाहीये, यानंतर आपली मॅच लगेच होणार आहे. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळतं. दामतकरांची स्पर्धा आहे आणि दामतकर म्हटल्यानंतर कर्जत तालुक्यामधलं अग्रस्थान असलेलं एक गाव आहे, ज्या गावामध्ये सातत्याने क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, प्रीमियर लीग पाहायला मिळते. मोठे मोठे स्पर्धा ज्या माध्यमातून आपण पाहतो कर्जत तालुक्यामध्ये, त्याचं नाव आहे ते दामतगाव. गोलंदाज तयार, समोर टाकलेला बॉल हवेत आहे, फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सोपी जेल. पहिला गडी बाद होतोय तो हाल संघाचा, दुसरा खेळाडू बाद होतोय आणि दोन धक्के लागोपाठ लागताना आपल्याला पाहायला मिळतात त्या हाल संघाच्या. मॅन ऑफ द मॅच पहिल्या मॅचचा बंटी माळी ठरतोय मॅन ऑफ द मॅच. चला बंटी माळी, आपण या प्रेझेंट बॉक्स मध्ये 0-2 अशी परिस्थिती आहे हाळ संघाची आणि दोन गडी पहिल्यांदा बाद झालेत. पहिलेच ओव्हर मात्र प्रगतीपथावर आहे. ललित गोलंदाजी मार्कवर दोन धक्के त्यांनी बसवलेत. हाळ संघाला पहिल्यांदा बॅटिंग करत असताना गोलंदाजाच्या विरोधात खेळणं अवघड चालू आहे, कारण अगदी चांगली लेंथ आहे गोलंदाजांची. योग्य टप्पा क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने सजवलं आहे त्याच पद्धतीने गोलंदाजी चालू आहे आणि त्याच प्रमाणे आता अरबाज आणि कादिर या दोन्ही फलंदाजाला संघाला सावरणं फार गरजेचं आहे. पुढे टाकलाय ऑन साइडला, हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं, स्पेन लेग मध्ये हा बॉल जातोय. एकच धाव, संघाचं खातं इथं उघडलं जात आहे. असंच खेळावं लागेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा वाढवणं हे फार गरजेचं आहे आणि जर धावा वाढवल्या तर कठीण पण सुद्धा जाणार आहेत, कारण या मैदानाची खासियत आहे की सेकंड इनिंगला चेस करण्याचं अवघड होतंय. एक चांगलं टार्गेट तुम्ही ठेवलं तर चेस करणं अवघड होणार आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला खेळावं लागणार आहे. एक धावफलकावर 2 गडी आतापर्यंत बाद. समोर टाकलेला बॉल, ताकदीचा वापर आहे, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय पहिला षटकार. षटकार आणि 7 धावा धावफलकावर, अशी बॅटिंग करावी लागेल. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केला, चांगला बॉल होता, शॉर्ट प्लेनचा बॉल, बॉलिंग एंडला थ्रो, इथे मिळणार एकच धाव. धावफलकामध्ये बदल आणि धावसंख्या ती 8. अलसफा 11 हाळ आता खऱ्या अर्थाने कमबॅक करतोय मैदानामध्ये. स्लोवर बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता ऑफ साइडला, परंतु पंचांनी सांगितलं नट आउट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 8 धावसंख्या या धावफलकावर लागल्या. 2 गडी बाद झालेत, परंतु एक षटकार आलाय. आत्मविश्वास वाढवणारा षटकार आहे आणि या षटकाराच्या मदतीने पहिल्या षटकामध्ये आल्या त्या फक्त 8 धावा.
2 बॉलमध्ये एरंजाडा संघाने काय कमबॅक केलं होतं. खऱ्या अर्थाने ललितने ते 2 बॉल टाकले होते ते खऱ्या अर्थाने हा संघाला मागे खेचण्यासाठी, परंतु अरबाजच्या बॅटमधून जो षटकार आला त्या षटकाराने हा संघ चांगल्या पद्धतीने संघाला उभारणी त्यांनी दिली. बंटी माळी ठरतो मॅन ऑफ द मॅच. बंटी माळी या आणि मुजाहिद खोत साहेबांना मी विनंती करतो की आपले शुभास्ते बंटी माळी यांना मॅन ऑफ द मॅच द्यावा. 8 चेंडूमध्ये 21 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग त्यांनी केली आणि संघाला 61 धावसंख्येपर्यंत 59 धावसंख्येपर्यंत नेलं. खूप चांगली बॅटिंग. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू वेगवान होता, परंतु कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण प्रेझेंट बॉक्स कव्हर करायचा आहे. अरबाज ऑन साईडला षटकारांनी त्यांनी खातं उघडलं होतं. संघाला परत एकदा मॅच मध्ये त्याने आणलं आणि हे षटकार आले पाहिजेत. षटकार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमच्या धावा वाढणार नाही आणि धावा वाढल्या तर समोरच्या संघाला अडचणीत आणू शकता. अजून एक चांगला बॉल, वेगवान बॉल, लेंथ खूप चांगली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये समोर टाकलेले बॉल आपण पाहिले, आता खऱ्या अर्थाने गुड लेंथ वर बॉल टाकलेले आपण पाहतोय आणि एकदा गोलंदाजाला लेंथ चांगली मिळाली तर खऱ्या अर्थाने गोलंदाज फलंदाजाला अगदी अडचणीत आणू शकतो आणि हे दाखवून दिलं या गोलंदाजाने. गोलंदाज आहे तो सनी राणे. समोर टाकलेला यॉर्कर लाईनचा हा बॉल पंचांकडे अशाभूत बसला, परंतु हा चेंडू अगदी चांगला टाकला होता आणि 3 चेंडू मात्र डॉट झालेत. पहिल्या ओव्हर मध्ये पासूनच खऱ्या अर्थाने गोलंदाजाला लेंथ मात्र मिळाली आणि ती लेंथ मिळणं फार गरजेचं होतं आणि चांगल्या पद्धतीने आता गोलंदाजी चालू आहे. हा संघाला आता चांगली बॅटिंग करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील आणि ते मारू शकतात. परत एकदा डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न होता. 4 चेंडू डॉट. मिडन ओव्हर येते की काय हा संकेत देणारा हा गोलंदाज आहे आणि सनी राणेने 4ही चेंडू जे टाकले ते अगदी सुरेख टाकले होते, वेगवान टाकले होते. त्यामधला एक यॉर्कर लाईनचा आपण बॉल सुद्धा पाहिला आणि 3 चेंडू एक गुड लेंथ वर बॉलिंग टाकली आणि फलंदाजाला मारणे इतका प्रयत्न सुद्धा त्यांनी केला नाही आणि हा संघाला आता तेच करावं लागेल. अगदी अरबाज थांबतो या ओव्हर मध्ये कारण त्यांनी षटकाराने सामना जान मिळवली होती. अजून एक बॉल, हा डॉट येतोय. 5 चेंडू डॉट बॉल टाकण्यामध्ये यश मिळवलं या गोलंदाजाने. काय बॉलिंग राहिली या गोलंदाजाची. वेगवान वारा, अचूक टप्पा आणि फलंदाजाला मात्र थांबून ठेवण्यामध्ये यश आलं आणि फलंदाज का थांबला त्याचं कारण म्हणजे तो खडे मारण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाजामध्ये पदलालित्य असणं फार महत्वाचं असतं. फुटबॉलचा वापर तुम्ही करणं फार गरजेचं असतं, ते झालं नाहीये, त्यामुळे गोलंदाजाला यश मिळालं. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि मेडन ओव्हर पडते या सामन्यामध्ये गोलंदाज सनी राणेची आणि यासाठी जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या. काय बॉलिंग त्यांनी केली, अगदी गुड लेंथ वर अक्षरशः फलंदाजाला थांबून ठेवलं आणि मेडन ओव्हर आपल्याला जरूर पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 8 धावा धाव फलकावर, 2 गडी आतापर्यंत बाद. हॅलो, महेशजी चिंतामण राणे यांच्याकडनं मेडन ओव्हरला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. सनी राणेसाठी खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. काय गोलंदाजी आम्हाला पाहायला मिळाली. अगदी फलंदाजाला अक्षरशः थांबून ठेवण्यामध्ये यश मिळवलं. साहिल बोराडे गोलंदाजी मार्कवर. हा बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर आणि पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि या व्हाईटच्या मदतीने 9 धावसंख्येवर धावफलक वळले. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसरं षटक मेडन, तिसऱ्या षटकामध्ये पहिली अवंतर धाव. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फलंदाजांना समजून येत नाहीये चेंडू, अगदी थांबून ठेवला. अक्षरशः फलंदाजांनी प्रयत्न केले पाहिजेत. गोलंदाजाच्या मेरिट नुसार खेळणं फार गरजेचं असतं.
परंतु ते गोलंदाज चान्स देत नाहीत फलंदाजांना. परंतु फलंदाज आता कशा प्रकारे बॅटिंग करणार याकडे सुद्धा लक्ष. गोलंदाजांना नंदनवन असणारी खेळपट्टीवर उपयोग चांगल्या पद्धतीने. फुलटॉस बॉल होता, असं वाटलं होतं ऑन साईडला चांगला मोठा फटका येईल, परंतु चान्स मिळाला नाही. थोडंसं फंबल होतंय. एकच्या बदली 2 धावसंख्येमध्ये रूपांतर. 2 रूपांतर होते आणि 2 धावसंख्येच्या मदतीने थोडंसं का नाही परंतु धावफलक हालतंय आणि 11 धावा या धावफलकावर लागल्या. केटीसी लाईव्ह या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करताना आमचे कॅमेरामन चांगले वर्क, त्यांचे सीओ सुद्धा या स्पर्धेमध्ये आहेत. पूर्णतः टीम घेऊन ते कर्जत टेनिस क्रिकेटसाठी प्रभावित करतात. अगदी डे नाईट स्पर्धा त्यांच्याकडनं आम्हाला पाहायला मिळतात आणि त्यांच्या प्रयत्नाला आपण यश लाभो असंच आपण म्हणूया. कारण छोटीशी संकल्पना आज मोठ्या संकल्पनेमध्ये रूपांतर होते. प्रयत्न केले पाहिजे. छोटंसं काही नाही परंतु स्वतःचं असलं पाहिजे हे दाखवून दिलं आणि आज खूप चांगली स्पर्धा कव्हर करताना त्यांच्याकडनं त्यांचं मनापासून अभिनंदन. धावसंख्या तिथंच स्थिर आहे. 11 धावा धावफलकावर आहेत. फलंदाज तयार. पहिल्यांदा बॉल पडल्यानंतर थोडंसं वळण घेणारा आणि आम्हाला खऱ्या अर्थाने आमचे टेक्निशियन दाखवत आहेत की किती वळतोय हा चेंडू पडल्यानंतर आणि खूप चांगला स्विंग करणारा हा गोलंदाज आहे. बघा पडल्यानंतर थोडंसं वळण घेतोय खेळपट्टीवर, अगदी चांगली कामगिरी करतोय. धावसंख्या पोहोचली ती 11. 4 बॉल संपलेत. 11 धावा धावफलकावर. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. लॉगआउट मध्ये पकडलेली कॅच. सफलता मिळते गोलंदाजाला. 3 गडी बाद होतो आहे. परिस्थिती आहे आणि या परिस्थितीतून बाहेर निघायचं असेल तर मोठे स्ट्रोक तुम्हाला मारावे लागतील आणि जिथं क्षेत्ररक्षण नाहीये नितेश तिथं तुम्हाला फटके मारावे लागतील. कारण पहिलं षटक ज्या पद्धतीने गोलंदाजांनी टाकलं त्याच पावलावर आता षटकं सुद्धा पडतात. अगदी गोलंदाजांची ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते खूप चांगल्या पद्धतीने. हाही गोलंदाज प्रभावित ठरतोय. हाळ संघाला मोठे मोठे फटके मारावे लागतील आणि तो मारू शकतात. पहिल्यांदा बॅट चेंडू त्यानंतर आणि 3 षटकाचा खेळ समाप्त. फक्त आणि फक्त 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात हाळ संघाच्या धावफलकावर. तीन षटक संपलेत. 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 4थ्या षटकाला प्रारंभ आणि गोलंदाजी मार्कवर येतोय साहिल भोईर गोलंदाजी मार्कवर आहे. पिंपळी ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रवीणजी क्षीरसागर साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. आपले सहर्ष स्वागत. मी त्यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावर यावं आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही विनंती करतोय मुजाहिदजी खोत साहेबांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचं आपण सन्मान देऊन स्वागत करावं. माजी सरपंच आहेत. हा जातोय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात 4 धावा.
या चौकाराने थोडीशी ऊर्जा वाढली असेल नितेश. 16 धावा धावफलकावर लागल्यात. आता या स्लॉक षटकावर आक्रमण करावं लागणार आहे. शॉर्ट प्लेनचा बॉल होता ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, चेंडू जातो डॉट. यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे गेलेला मागचा चौकार. आणि इथे नितेश बघा गोलंदाजाचं आपण कौतुक करूया. एरंजाडा संघ अगदी प्रभावित ठरतोय. उमर भाई यांचं आगमन, त्यांचंही मनापासून आपण स्वागत. पाटीला स्पर्श, एज लागते यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा बॉल विसावतोय आणि अजून एक गडी बाद. 4 विकेट मैदानाच्या बाहेर. शब्बीर नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालेला आहे. 16 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 4 गडी बाद आतापर्यंत. परिस्थिती गंभीर आहे हाळ संघाची, कारण धावा अपेक्षित होत्या पहिल्यांदा बॅटिंग करत असताना, परंतु त्या झाल्या नाही. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. शॉर्ट प्लेनचा बॉल, हवे चेंडू आहे, सर्कल मध्ये बॉल पकडला जातो एक्स्ट्रा कव्हर मध्ये. अजून एक विकेट जाते. 5 गडी आतापर्यंत बाद झालेत. सोळा धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाज तयार. पुढचा बॉल ऑन ट्रिकच्या उंबरठ्यावर आणि हवे चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि हॅट्रिक साजरी करतोय गोलंदाज साहिल भोईर. या स्पर्धेमध्ये एकाच इनिंग मध्ये 2 करिश्मा आपल्याला पाहायला मिळतात. सनी राणेचा मेडन ओव्हर आणि साहिल भोईरचं विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोघांचंही आपण अभिनंदन करूया. 16 धावा पहिल्या इनिंग मध्ये आल्यात. 17 धावसंख्येचं लक्ष्य आहे 24 बॉल मध्ये, तो एरंजाडा संघाच्या विरोधात. या दरम्यान आपण पाहतो मान्य सुभांशु डोंगरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी साहेबांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं खूप मोठं सहकार्य, खूप मोठं साथ या स्पर्धेसाठी आहे. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. तर जरूर थोडं वेळ भेटलाय. आपण पुढील सरपंच उपसरपंच 2 लॉट्स राहिलेत. जोपर्यंत क्षेत्ररक्षण सजेल तोपर्यंत आपण पाहतोय लॉट्स अब्दुल्ला भाई यांच्या शुभ हस्ते आपण लॉट्स या ठिकाणी घेऊया. या अब्दुल्ला भाई आपण उर्वरित कॅमेरामॅन या दरम्यान पाहतो त्यांची आतुरतेने वाट पाहिली जात होती. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सुभांशु डोंगरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. दामद चषक 2024 मध्ये त्यांचा करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वाकड संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी येऊन थांबायचे. वाकड संघाचा कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन थांबायचे. सुभाषजी डोंगरे साहेब यांचं आपण पाहतो या ठिकाणी आगमन होतं. दामद चषक 2024 मध्ये त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये पाहतो यांच्या माध्यमातून आपण पाहतो सलमानजी नझीर आणि सुभाषजी डोंगरे साहेब यांच्या माध्यमातून ट्रॉफीज आपण पाहिली होती. त्यांचं या मैदानावरती करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. ग्रँड एंट्री आपण त्यांची पाहतो. डीजे मास्टर होऊन जाऊन द्या एक मधुर संगीत.
साठी खूप मोठं सहकार्य सर्वांच्या लाडके आपण पाहतोय सुभान डोंगरे साहेब आणि त्यांच्या सोबत आपण पाहतो या स्पर्धेला त्याप्रमाणे लीड करतात ते जावेदभाई खोत सलमानजी नजे या सर्वांचं करूया या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जावेदभाई आमच्या आज पाहिलं गेलं तर मनापासून खूप हँडसम स्मार्ट आणि डान्सिंग पर्सनॅलिटी त्यांच्या सोबत आपण पाहतो या स्पर्धेला त्यांचं खूप मोठं सहकार्य सुभानभाई डोंगरे यांचं या व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांच्या मित्रपरिवारांच्या वतीने आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने त्यांचं करूया या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर मॅच आपण कंटिन्यू करायचे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मित्र मयुरीजी कदम बऱ्याच दिवसानंतर आमची पुन्हा एकदा एक साथ आपण एक स्टेज शेअर करत असताना समोर येथील पुन्हा एकदा आमचा आवाज ऐकूया मयुरीजी कदम. चंद्रकांत आणि मयूर ही जोडी मैदानामध्ये आली. 17 अवघ्या धावसंख्येचं टार्गेट आहे 24 बॉल मध्ये आणि हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी जोडी मैदानामध्ये आले. परंतु कशा प्रकारे होणार कारण ज्या पद्धतीने एरंजडा संघाची गोलंदाजी चालू आहे तशीच हाळ संघाची सुद्धा गोलंदाजी चालू शकते असं सगळ्यांना प्रश्नचिन्ह पडलंय कारण गोलंदाज दोन्ही संघाकडे खूप चांगले आहेत आणि त्याच पद्धतीने सलामीची जोडी कशा प्रकारे सुरुवात करणार कारण टार्गेट कमी आहे. जेवढं टार्गेट कमी असतं तेवढं दडपण असतं आणि दडपणाखाली खेळणार का सहजरित्या खेळणार याकडे सुद्धा लक्ष देऊया. गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. असीम वेगवान गोलंदाज आहे हाळ संघाचा. पहिलाच बॉल अगदी सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. मी सांगितलं की वेगवान गोलंदाज आहे. खालापूरमध्ये बिलॉंग करणारा हा गाव आहे हाळ संघ आणि त्या गावातून आलेला हा संघ या मैदानामध्ये खेळतोय. जरी 17 धावसंख्येचा टार्गेट असेल तरी या गोलंदाजासमोर ते अवघड जाऊ शकतं आणि बघूया कशा प्रकारे गोलंदाजी होते. ज्या प्रकारे गोलंदाजी झाली त्याच प्रकारे सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजी होऊ शकते आणि हे सिद्ध केलंय. हलक्या हाताने वेट करून केलेला हा बॉल चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये गोळीच्या वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतात 4 आणि 4 धावा. आठ धावा धावफलकावर सलग 2 चौकार. एरंजाडा संघाचं मनापासून आपण कौतुक करूया की त्यांनी सगळं काही जिंकलं या स्पर्धेमध्ये. विकेट ट्रिक त्यानंतर मेडन ओव्हर सुद्धा. हवेत फटका फसलाय क्षेत्ररक्षक नव्हे तर गोलंदाज होता चेंडूच्या खाली आणि पहिली सफलता आपल्या टीम साठी मिळवून देतोय. परंतु ज्या कामासाठी फलंदाजाला पाठवलं होतं ते काम पूर्ण करून परततोय फलंदाज.
आमचे एवन जोडी या ठिकाणी उपस्थित आहे. युवा उद्योजक माननीय सुभाषजी डोंगरे साहेब, त्यांच्यासोबत आमचे सर्वांचे लाडके जावाबाई अर्थात जावेदजी खोत साहेब. आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं आज जावेदजी खोत साहेबांना पाहायला गेलं तर गेल्या 3 रात्रीपेक्षा आजची 4थी रात्र खूप सुरुवात आहे. सांगितलं दमदार व्यक्तिमत्व व्यासपीठावरती बसलं आहे आणि त्यानंतर पाहतो मैदानावरती दमदार फटका 6 धावांसाठी आलेला हा बेहतरीन षटकार. चौदा धावा धावफलकावर 3 धावसंख्येची गरज. सनी राणेने मेडन ओव्हरचा षटक टाकलं होतं. तो सनी षटकार खेचतोय आणि आता चांगला बॉल आपल्याला पडताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त. 14 धावा धावफलकावर लागल्यात. येणारे 18 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज आहे. या नामदेव मार्के आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. बाकी संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मयुरेश दादा स्क्रीनवरती आपण युट्यूबच्या माध्यमातून जी मॅच पाहतात आणि स्क्रीनवरती एक फोटो पाहतोय. शर्विल स्कूलचे चेअरमॅन माननीय मुजाहिद खोत साहेब आपण पाहतोय स्क्रीनवरती. खूप मोठं सहकार्य युट्यूबचा सहकार्य त्यांच्या माध्यमातून स्पर्धेला त्यामागची स्पर्धा ठेवा त्यांचा नेहमीच सर्व हाताने मदत असते. आणि एक दानशूर व्यक्तिमत्व कोरोना युद्धाच्या मध्ये कोरोनामध्ये पण त्यांनी अनेक पाहतोय घराला संसाराला प्रत्येकाला हातभार लावला आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय मॅच या ठिकाणी विन झाले आणि अनेक विद्यार्थ्यांना आपण पाहतोय जीवा बीची कमतरता असते नेहमीच सर्वांना सहकार्य करणारे मुजाहिद खोत साहेब यांचा मनापासून धन्यवाद. आणि 26 जानेवारीला त्यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम आणि त्याचबरोबर आणखीन एक क्रिकेटसाठी उपक्रम असेल तो म्हणजे त्यांनी बनवलेलं ते स्टेडियम टॉप क्रिकेटसाठी. खऱ्या अर्थाने त्यांचे मनापासून धन्यवाद. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. जरूर दामद संघाचा कर्णधार आपण यायचं या ठिकाणी. मॅन ऑफ द मॅच सनी. तर सनी निर्धाव षटक 6 चेंडू डॉट फेकण्याचं जे धाडस दाखवलं